विठ्ठल दर्शनाकरता विठ्ठल मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना नाहक खरं तर वाहनांचा खरं तर त्रास होत असतो। त्यामुळे या म्हणजे चोपाळा ते महाद्वार हा परिसर खरं तर नो व्हेकल झोन करण्याच्या सूचना आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खरं तर दिलेल्या आहेत। आपत्कालीन परिस्थितीत मंदिर परिसरात ॲम्ब्युलन्स असेल, अग्निशमन असेल, या वाहनांना देखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो। याच अनुषंगाने चोपाळा ते महाद्वार या परिसरात नो व्हेकल झोन करावा। तसेच दर्शनाला येणारे मंत्री महोदय राजशिष्टाचारप्रमाणे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना शिवाजी चौक येथून मंदिर येथे घेऊन जाण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, यासाठी मंदिर समितीने नव्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावेत अशा सूचना खरं तर आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर यात्रेच्या कालावधी असेल किंवा सणावाराच्या काळात मोठी गर्दी होत असते। मात्र 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचा मोठ्या प्रमाणामध्ये इथून रहदारी असल्यामुळे त्याचा त्रास या भाविकांना होत असतो आणि त्याची कुठेतरी दखल घेत आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खरं तर प्रशासनाला या सूचना दिलेल्या आहेत की हा परिसर वाहन झोनमुक्त करण्याचा खरं तर सूचना दिलेल्या आहेत। आता लवकरात लवकर हा जो परिसर आहे हा खरं तर नो वाहन झोन म्हणून केला जाणार आहे। त्यामुळे आता भाविकांना देखील याचा चांगलाच फायदा होणार आहे। एकंदरीत हा परिसर वाहन झोनमुक्त झाल्यानंतर भाविकांना कुठलाही या वाहनांचा आता त्रास होणार नाही आणि सुखकर भाविकांना सुलभ आता दर्शन देखील आता घेता येणार आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।